श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण जो काही व्हिडिओ टाकला ना स्वामी चरित्र सारामृताचा, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. आता याच्यात अशा कमेंट आल्या की ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही, तर मग आम्ही लिखित नामजप कसं करायचं किंवा आम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं. ताई माझ्या घरात लहान बाळ आहे, मी सेवा करू शकत नाही. आणि अगदीच काही महिलांचं तर असं आहे, आमच्या घरात ना स्वामींची सेवा चालत नाही, पण आम्हाला ही सेवा करायची आहे, काय करू शकतो आम्ही. तर त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी तर स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा मानला जातो. स्वामी चरित्र सारामृतातील प्रत्येक अध्याय आपल्याला या संसारिक अडचणीमध्ये ज्या काही समस्या आहेत ना, तर या गोष्टी आपल्या घरात घडून आपल्या घरात अशांतता नांदत असते. ज्या घरामध्ये अशांतता नांदते तिथे माता लक्ष्मी ही वास करत नाही. तर मग आपण संसारिक माणूस आहोत म्हणून या गोष्टी मग प्रत्येकाच्या घरात होत असतात. मग आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी, आपल्या घरात मत एक निर्माण होण्यासाठी शांतता आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं. तर नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नाही किंवा नवरा ड्रिंक करतो तर दारू पितो आणि बायकोला मारतो, तर अशा बऱ्याचशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात. तर मुलं जे काही चिडचिड करतात ना, तर त्यांची चिडचिड कमी होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तेव्हाच मग आपल्या घरात माता लक्ष्मी वास करते. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही दिव्य अशी सेवा आहे महाराजांची, ती आपल्याला करायची आहे. तर स्वामी चरित्र सारामृत जो पठण करत असतो ना, तर त्याला याचा अनुभव आलेला आहे. शेवटी आपली श्रद्धा आणि विश्वास आहे. तर सगळ्यात आधी तर 21 पारायण 99% महिला 21 पारायण करणार आहेत. काहींनी तर सुरुवात केलेली आहे आणि काहींच्या तरी अडचणीमुळे तर कोणी मग मार्चमध्ये करणार आहे, तर कोणी 28 फेब्रुवारीपासून करणार आहे. तर आज मग 26 तारीख आहे, तर 26 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत काय करायचं आहे. आपल्याकडे माळ नाही आहे, स्वामी चरित्र सारामृत पण नाही आहे, पण तेवढीच प्रभावी सेवा काय करू शकतो, तर महाराजांचं नामस्मरण करू शकतो, जे तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता. चालता फिरता बोलता उठता बसता सगळ्या वेळेस आपण नामजप करू शकतो. ज्याला कुठलंच बंधन नाही आहे, पण आपलं मन स्थिर व्हावं. ज्या पद्धतीने लिखित नामजप आपण करत असतो ना, आणि बऱ्याच महिला करतात लिखित नामजप. ताई आम्ही करतो लिखित नामजप. जेव्हा बऱ्याच महिला लिखित नामजप करत आहेत ना, तर त्यांना अनुभव आलेला आहे. मन एकाग्रता होतं आणि आपले जे काही विचार आहेत ना, तर त्यात जेव्हा आपण नावामध्ये आपलं मन रमतं ना, तर तेव्हा त्या विचारापासून आपण बाहेर पडत असतो. पण काही कारणांमुळे ज्यांना नामजप करणंही शक्य होत नाही आहे, तर मग आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या एवढ्या असतात की मग आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, आपण काही करून पाहत आहोत, तर तेव्हाही आपल्याकडून काही होऊ शकत नाही. आणि कदाचित त्या जबाबदाऱ्याचा आपल्याला आपल्या भक्तीपेक्षाही, आपल्या बाकीच्या गोष्टीपेक्षाही त्या जबाबदाऱ्या खूप महत्त्वाच्या असतात. ते केलं पाहिजे. मग आपला संसार सांभाळून, आपला परपंच आयुष्य सांभाळून आपण काय करू शकतो. तर मैत्रिणींनो, अगदी आजपासून उद्यापासून मासिक धर्मात सुद्धा एवढंच आहे की मासिक धर्मातही तुम्ही नामजप करू शकता बरं का. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा मग तुम्हाला सुतक आहे, विटळ आहे, तेव्हाही तुम्ही नामजप करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, मांसाहार घरातले करतात ना, त्यांना करून द्या, तुम्ही खाऊ नका. तर स्वामी समोर बसायचं आहे. मूर्ती असेल, फोटो असेल, छोटा तरी फोटो असेल, महाराजांचं अनुष्ठान आपल्या घरात आहेच ना, तर छोटा आहे किंवा मोठा आहे, महाराज एकच आहेत. प्रत्येकाचा हा श्रद्धेचा भाग असतो. तर स्वामी समोर बसायचं आहे, महाराजांच्या मूर्तीकडे बघायचं आहे. अगदी डोळे बंद केले की लगेच मग विचारांचा संग्राम सुरू होतो. तर अशा वेळेस महाराजांकडे बघायचं आहे. मला स्वयंपाक करायचा आहे, माझ्यावर कर्ज आहे, तर माझ्या मनात 100 विचार चालू आहेत, त्या सगळ्यांना बाजूला ठेवायचं आहे. महाराजांची मूर्तीसमोर, फोटोसमोर फक्त 5 मिनटं बसायचं आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडून महाराजांची सेवा घडते. असे कितीतरी लोक आहेत जे सेवा करून बघतायत, ज्यांची इच्छाच होत नाही आहे. तर ताई आम्हाला खूप सेवा करायची आहे, तर आमच्याकडून होतच नाही आहे, तर आम्ही करतच नाही आहे, किंवा मग आम्ही बसलो की काही ना काही अडचणी येतात. तर मुळात तर त्याच अडचणी आहेत की तुमच्यातले जे काही दोष आहेत ना, तर ते तुम्हाला सेवा करून देत नाही. मग सुरुवात तर करा. काही न करण्यापेक्षा नामजप केलेलं काय वाईट आहे. महाराजांच्या समोर बसायचं आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा मग श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही ना, तर एक आनंदाने की हे त्या अडचणी आहेत, ते दुःख आहे, ते संकट सगळं मान्य आहे, पण मला नामजप करायचा आहे, मला महाराजांच्या नावाची गोडी लावायची आहे. आणि बघा महाराजांच्या नावाची गोडी लागायला पण भाग्य लागतं आणि ती आतून आली पाहिजे.
या जे आहे ना तर जी सेवा करणं किंवा मग अडचणीत आहे, दुःखात आहेत, संकटात आहे किंवा मग कामाचा लोड आहे तरी पण मग सेवा करतो, कारण ही सेवा करून आनंद मिळतो, त्या नावाची गोडी लागते आणि महाराजांच्या नावाची गोडी लागायला पण भाग्य लागतं. आणि मला तर असंच वाटतं की ती सगळ्यांनाच लागलेली आहे नक्कीच, पण काही महिलांचं अजून पण अडचणी आहेत. ताई नाही होत अगं, किंवा मग नाही करून पाहतो आणि अगं बाई आम्हाला तर वाचताच येत नाही, लिहिताच येत नाही, आम्ही ते कुठे लिखित नाम जप करणार, तू काहीतरी सेवा सांग, त्याच्यासाठी हेच आहे, तुम्ही चालता बोलता उठता बसता नाम जप करतायच ना, मान्य आहे, तुम्ही महाराजांना आवडताच, पण फक्त 5 मिनटं, अगदी 11 माळी पण नाही आहे. मी तुम्हाला काय म्हणते की माळ पण घेऊ नका. स्वामी चरित्र नवीन आहात किंवा नाही करायची इच्छा, नाही कामांमुळे, काही लग्नाच्या अडचणीमुळे किंवा मग आपल्या शरीरातील अडचणीमुळे आम्ही 21 दिवसाची सेवा करू शकत नाही, फक्त मग महाराजांच्या समोर 5 मिनटं बसायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण जे काही बोलतो ना तर कानाचं लक्ष आपल्या बोलण्याकडे असावं. बघा तुम्ही बघा, करून बघा, व्हिडिओ स्टॉप करा आणि बघा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लक्ष केंद्रित आपल्या आवाजाकडे आलं पाहिजे आणि आपण जे काही बोलत आहोत ना तर त्यांच्याकडे आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. मन इकडे तिकडे बरकडून नाही. तर मग 5 मिनटं ही सेवा आहे, बघा किती आनंद देऊन जाते. तर तुम्ही 5 मिनटं जरी बसल्या ना महाराजांच्या समोर आणि मनात काय आहे ना, राग आहे, टेन्शन आहे, जगात कोणच असं नाही आहे की ज्यांना आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तेच जर धरून चाललो ना तर आयुष्यात काहीच खरं नाही आहे. तर त्याच्यासोबतच आता त्या गोष्टी तर आहेतच आपल्या लाईफमध्ये, ते आपण काहीच करू शकत नाही. करता करिता महाराज आहेत. योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटलं नाही आहे. पण मला असं वाटतं की दुःखासोबतही जगायचं आहे, त्या दुःखाला पण आपलंसं करायचं आहे, त्यासोबतही जगायचं आणि चांगल्या दिवसाची वाट बघायची. तर नक्कीच महाराज ते देतातच आणि जो चांगला आहे ना तर त्याच्यासोबत खरं चांगलं होतं, पण थोडासा लेट होतं हे मात्र नक्की. तर एखाद्याला महाराज सगळं देऊन बसतात पण त्याला साथ देत नाहीत आणि आपल्याला साथ दिली ना तर ते खूप मोठं आहे. तर हे 5 मिनटं फक्त नामजप, मी आणि महाराज, बाकी मला कोणीच नाही आहे, काहीच नाही आहे. अशा वेळीत मनात येतं की मग आपल्याला अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर येतं, समाधी मंदिर येतं, ते सगळं मनात विचार येतात. मग आपण तिथे हरवून जातो की तर आपल्या जवळपासचं केंद्र येतं, मठ येतं, महाराजांची मूर्ती दिसते, आपण त्यांच्या नावात हरवून जातो, त्यांच्या नावाची गोडी लागते. अर्थात महाराजांच्या नावाची गोडी लागल्यावर तर महाराजांना आपली गोडी लागायला काहीच वेळ लागत नाही. खरं तर महाराजांना आपण खूप आवडतो, पण त्यापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी लागणारे कष्ट आपण घेत नाही. कष्ट घेणं म्हणजे वेळ घ्यायचा आहे. तर आपलं मन जरी स्थिर नाही आहे तर त्यांच्या नावातच मन रमवायचं आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हे करायचं आहे तर एकदा अनुभव प्रयोग करत असतो. तर आपण शाळेमध्ये बरेचसेच प्रयोग केलेले आहेत. तर हा एक प्रयोग तुम्ही करून बघा. 5 मिनटं 10 मिनटं फक्त नामजप करा. तर सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत महाराजांच्या समोर बसून नाही झालं आहे ना तर काही चुकलं असेल तर माफी मागावी. जे काही झालेलं असेल महाराज ते तुमच्या चरणांशी आहे. खरंच महाराज कधीच काही कोणाचं घेत नाही, प्रत्येकाला आपापलं देतात. महाराजांनी कधीच काही ठेवत नाही, फक्त शांत मनाने श्री स्वामी समर्थ. कधी असं होतं ना की बघा अडचणी आहेत ज्या संपत नाही आहेत आणि सगळे चक्र फिरलेले आहेत. मग अशा वेळी मनस्थितीच नसते आपल्याला मग सेवा करायची. तर काहीच करायचं नाही आहे मला, सेवा तर एवढी केली, काय झालं आता नाही करायचं आहे. पण हीच तर खरी वेळ आहे परीक्षेची. तर परमेश्वरही बघत असतो ना की तुला मी एवढं सगळं तुझ्यासाठी बनवलेलं आहे, तू थोडी पण कळ काढत नाही आहे, तू थोडे पण संयम ठेवू शकत नाही. अशा वेळेस मग आपल्या मनाला म्हणायचं आहे बाबा झालं ना झालं, त्याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही आणि आता होईल ते चांगलंच होईल. आणि नक्कीच ही भावना मनात ठेवायची आहे. आणि सगळ्यांच्याच अडचणी आहेत आयुष्यात, तर तुम्ही काय आणि मी काय, सगळे आपण एकाच मायेचे मणी आहोत. तर मनाला सांगा घाबरू नको, तारक मंत्र किती मोठी शक्ती आहे, एकदा ऐकलं ना तरीही भारी वाटतं. असं काही नाही आहे. तर महाराज आहेत ना आपल्यासोबत, ते करतील ते सगळं चांगलं. तर हीच कृतज्ञ असते आणि हेच मनात असतं ना की महाराज तुम्ही आहात ना म्हणून आम्ही आहोत. आणि खरं सांगू का, महाराज आहेत म्हणूनच आपण सगळे आहोत. तर तेच करता करविता आहेत. मिनिटात फक्त महाराजांच्या नामात तुम्ही तुमचं मन रमवा आणि बघा काय अनुभव येतो. या गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप चांगलं बनवून जाईल आणि खूप चांगलं शिकून जाईल. आणि मेन म्हणजे ना तर मनातलं दडपण कमी होईल. मनातलं दडपण कधी कमी होतं, जेव्हा तुम्ही नामजप करताना आणि एक उत्साह निर्माण होतो, अरे बाबा होईल ना सगळं चांगलं महाराज. आणि मग आपण जेव्हा चांगले विचार करतो ना तेव्हा चांगल्या घटना घडतात. एकदा नामजप करून महाराज लगेच देणार नाही आहे, तर तुमची परीक्षा आहे. महाराज
तुमची परीक्षा घेणार आहेत आणि तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करून तुम्ही बघा आयुष्यातील अडचणी नक्कीच कमी होतील आणि महाराजांनी साथ दिली आणि मन हलकं होईल. जे काही निगेटिव्हिटी विचार आहेत ना तर ते कमी होतील. म्हणजेच माझ्याकडून महाराजांची काहीच सेवा न होता त्याच्यापेक्षा मी नामजप करते, मला आनंद मिळत आहे आणि तोच आनंद आपल्याला खूप काही देऊन जातो. स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण करणं शक्य होणार नाही किंवा लिखित नामजप करणं शक्य होणार नाही. मग कुठल्या पण अडचणीत असो, लिहिता वाचता येत नाही आहे किंवा कुठल्या पण अडचणीत असो तरीसुद्धा तुम्ही या सेवा नक्कीच करू शकता. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.